जय महाराष्ट्र मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेतच आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये माझ्या. तर ऊन तर एवढं आहे ना की बस, भरपूर ऊन आहे, भयानक. एवढं तापमान कधीच बघायला नव्हतं, पण आता बघायची पाळी उरली. एवढं ऊन कडक म्हणजे लय कडक, भरपूर. चला म्हणलं व्हिडिओ टाकला ना, दोन दिवस. कसा फुटला, कसा दिसतो मित्रांनो ऊस. पाणी सोडलं ठिबकला आता. चला म्हणलं व्हिडिओ शूट करावं. नळी फुटली आहे बघा, काय की असं वाटते. बाईला नळी फुटली जरा. तर वरचं तीनला काढ सोडलं, तर आता म्हणलं ह्या दोन्हीला सोडलं पाणी. सोडा म्हणलं, आता चालू केलं मोटर. लाईट आहे आपला दिवस पाळी. म्हणलं चला सोडून देऊ. काय ए राहू दे, तुझं काम कर. पुन्हा घेऊन जा मग तिला. तेवढ्याच वेळेला येऊन तुझं काम कर. तर काय कुठे काय म्हणते दीदी? काय म्हणाले? काय म्हणाले? काय म्हणते दीदी? इकडे माझी बाई. काय म्हणते बाई? काय म्हणते दीदी? वरलं झाले काय? अंघोळ केलीस? अंघोळ केलं आणि चड्डा. इडी रंबा. पाणी चालू केलं ठिबकला. विषय काय तुम्हाला सांगू मी. आता बरेचसे मुलं लग्नाची राहिली. आता राहिले म्हणजे त्यांचं वय 30च्या आसपास गेलं. 25ची बी आहे ते, 30ची बी आहे ते, 35चे 40चे पण आहे ते. म्हणजे मुलीच नाही त्या. सांगायचं झालं मुली नाही त्या. आणि थोडक्यात थोडं मुलीची अपेक्षा वाढली ना. शेती बी पाहिजे, नोकरदार पाहिजे, घरी कारगाडी पाहिजे, बंगलाही पाहिजे. असं नाही ना, पर एवढं सर्व काही नसतं मिळत. बरं ठीक आहे, सर्व काही मिळते, पण तुम्ही पण सर्व्हिसला पाहिजे ना, मग मिळेल ना तुम्हाला. कसं झालं, एक तर नोकऱ्या नाही त्या. सरकारी नोकऱ्या किती झाल्या आता? पब्लिक झालं मरणाचं. 10,000 भरती निघाले की तिथं 10 लाख पब्लिक जाते. मग किती जणांना नोकऱ्या मिळणार? बरोबर आहे की नाही? किती जणांना नोकऱ्या मिळणार सांगा? थोडे जणांना मिळणार तिथल्या नोकऱ्या. जेवढे पद आहेत आणि त्यातून जर आपला नंबर आला तर त्यापेक्षा वशिल्यावर माझा मेहुणान, माझ्या बायकोचं मेहुणान, मामाचा मुलगा ना, अमुकन तमुकन जवळचेच भरणार. हो, मेहुणीचा पोरगा, बहिणीचा पोरगा, हे समजे पहिले जवळचे भरणार वशिल्यावर पैसे भरून. त्याच्यानंतर उरलेले मग जे असतील ते असतील. ज्यानं जास्त पैसे देईल त्याला नोकरी. नोकऱ्या नाही त्या आणि लग्न होणं कठीण आहे. आता हे परत फेड आहे असं वाटतं मला. पहिलं चांगलं. पहिलं कसं होतं, पहिल्याचा काळ वेगळा होता. मला वाटते पहिल्याचं काही आहे ना, ते बदलावे घेत असेल देव. कारण पहिलं मुलीचा बाप म्हणायचा, करता का आमची मुलगी? हे ती म्हणायची तुम्ही कुठं ना आम्ही कुठं, आहे का?
आता मला वाटते ती बदला घेत असेल देव. पहिल्याच्या काळामध्ये मुलीच्या बापाने शेती एकूण लग्न करून दिलेलं आहे. मुलीवाची मुलीचा बाप फिरायचं समजा अख्ख्या पंक्तीत, बारके पोरं बघून वाडा. आता पोराचा बाप फिरतोय धोतर हातामध्ये धरून, बारके पोरं बघून वाडा. रे फिरले का नाही दिवस? तसं असते रे, लई दिवस कोणाशी पण राहत नाही ती. बरोबर आहे का नाही? दिवस फिरले. बोलाय बसल्या लय येते हो.